सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण इथं देशातली पहिली समुद्रतळ स्वच्छता मोहीम ही वनशक्ती संस्थेच्या पुढाकारानं यशस्वीरित्या पार पडली. समुद्रतळातून सुमारे 250 किलो जैव विघटनशील नसलेला कचरा गोळा करण्यात आला. समुद्र संवर्धनासाठी ही मोहीम एक मोठं पाऊल ठरलं आहे. सागरी परिसंस्थेचं जतन करण्याच्या हेतूनं वनशक्ती संस्थेतर्फे भारतातील पहिली समुद्रतळ स्वच्छता मोहीम महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, भारतीय मत्स्य सर्वेक्षण मुंबई, नीलक्रांती संस्था आणि यूथ बीट फॉर एन्व्हायरमेंट यांच्या सहकार्यानं सिंधुदुर्गाच्या किनारपट्टीच्या पाण्यात आयोजित केली गेली होती. या कार्यक्रमात स्थानिक स्वयंसेवक, पर्यावरणवादी आणि सागरी तज्ज्ञांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे समुद्र तळामधून 250 किलोग्रॅमपेक्षा जास्त जैव विघटनशील नसलेला कचरा काढण्यात आला. आमची संस्थेने काल मालवण किनारपट्टीवरती आणि सिंधुदुर्ग किल्ल्याजवळचं सागरी तळाचं मधून ते जे जमा झालं होतं कचरा, जवळजवळ 300 किलो कचरा आम्ही 2 तासात तिकडनं काढलं. हा कचरा जो सागरी तळावरती जे जमा झाला यामुळे जे प्रवाळ आहेत आणि कोरल्स आहेत त्यांना नुकसान पोचत होतं आणि तो पूर्णपणे ढकला गेला होता. आणि असंच राहिलं असतं तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला तो पूर्ण क्षेत्र गडूळ दिसलं असतं आणि काहीच आलं पुढे दिसणार नाही अशी परिस्थिती होती आणि पर्यटक यायचं बंद होणार आणि जैवविविधतेला फार मोठं नुकसान होणार होता. स्कुबा डायव्हर्सच्या पथकांनी पाण्याच्या पृष्ठभागाखालील प्लॅस्टिक, मासेमारीच्या जाळ्या, बाटल्या आणि कालांतराने जमा झालेले इतर हानिकारक अवशेष गोळा केले. सामुद्रिक जैवविविधता आणि स्वच्छ किनाऱ्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या सिंधुदुर्गातील या सागरी परिसंस्थेचं संरक्षण करण्याच्या उपक्रमांमध्ये ही स्वच्छता मोहीम अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. या कामामध्ये वेळ लागणार आहे, तरी आम्ही प्रयत्नशील आहोत. येणाऱ्या 6 महिने ते 1 वर्षामध्ये हा पूर्ण किनारपट्टा आम्हाला कचरामुक्त करायचा आहे. तळावर जे जमा झाले तो कचरा. आणि आम्ही सर्वांचं आभार मानतो या कामासाठी ज्यांनी मदत केलं. दूरदर्शन बातम्यांसाठी विजय गावकर, सिंधुदुर्ग.